कसे आहात सगळे? तर आपण बघूया की आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे. स्वतः ब्रह्मांड तुम्हाला सांगू पाहतंय की ह्या गोष्टींवर लक्ष ठेव, या गोष्टींची काळजी घे. तर बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. युनिवर्सला, ब्रह्मांडाला थँक्यू बोला नेहमी. जेव्हा हे रीडिंग स्टार्ट होतं त्याच्या आधी थँक्यू बोला आणि रीडिंगला स्टार्ट करूया. ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छित आहे? 3 कार्ड्स काढूया आपण. बघा, काही गोष्टींना घेऊन तुम्ही खूप जास्त कन्फ्युज्ड आहात. ओके, डिसिजन्स घेता येत नाही आहेत, पण कुठेतरी अंतर्मनाला तुम्हाला माहिती आहे की मला काय डिसिजन घ्यायचं आहे किंवा जे समोर दिसते ते काय चालू आहे. तुम्ही आतून फील करू शकताय की समोर खोटा कारभार चाललाय की समोरचा माणूस जेन्युइन आहे. तर जे तुम्ही फील करताय ना, त्या भावना उचलायचा प्रयत्न करा. ओके, त्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करा. कन्फ्यूज राहून किंवा डोळ्याला पट्टी बांधून गोष्टी सॉल्व्ह होणार नाही आहे. जे तुम्ही फील करताय ते बघायचा, ॲक्च्युली डोळ्यांनी बघायचा सुद्धा प्रयत्न करा. दुसरा एक मेसेज हा आहे की तुम्ही खूप जास्त विचार करून किंवा निगेटिव्ह होऊन काही होणार आहे का? नाही होणार, नक्कीच काही नाही होणार. पण सरेंडर करून बघा. तुम्ही त्या देवाचे, त्या युनिवर्सचे, त्या ब्रह्मांडाचे एक फेवरेट चाइल्ड आहात. एक असं बाळ आहात जे देवाचा अगदी अत्यंत लाडका आहे. कधी असा विचार करून बघा आणि नंतर बघा की तो देव तुमची कशी साथ देतोय. सरेंडर मोडमध्ये जा, सरेंडर करा. स्वतःला युनिवर्सच्या हवाले, देवाच्या हवाले सरेंडर करा. सरेंडर करणं म्हणजे चिंता सगळे सोडून द्यायची. ओके, आपण फक्त आपलं कर्म करायचं आणि तो देव बघून घेईल ना. ओके, देवावर कम्प्लिटली विश्वास टाका. जर तुम्हाला असं होतं आहे की मला बोलायचं आहे कोणाशी, मी कसं बोलू? ओके, तर तुम्हाला डोळे बंद करून त्या युनिवर्सला किंवा तुमचे जे गार्डियन एंजल्स आहेत त्यांना बोलायचं आहे, त्यांना बोलवायचं आहे की मी या प्रॉब्लेममध्ये अडकलेली आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. इथे मला एखादं सोल्युशन द्या. मी तुम्हाला सरेंडर करते आहे. आणि मग बघा की तुम्हाला कसे सोल्युशन्स यायला लागतात. ओके, तर हे युनिवर्स स्वतः सांगतात. येणारे पुढचे 8 दिवस खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असू शकतात. 8 दिवस, हो 8 दिवस, पुढचा नेक्स्ट वीक. ओके, तो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि अनएक्सपेक्टेडली तुमच्या लाईफमध्ये ब्लेसिंग्स येतील. अनएक्सपेक्टेडली तुम्ही विचारही नाही केला, एकदम वाऱ्याच्या वेगाने तुम्ही चुक करून जाल आणि तुमचं काम कम्प्लिटली होऊन जाईल. जे वर्षानुवर्षे महिनोन्महिने रखडलेली जी कामं आहेत ती होतील. युनिवर्सवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा अँड बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी